नमस्कार. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामातील नायक मंगल पांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. तसेच महामानव ज्योतिबा फुले यांचाही स्मृतिदिन आहे. तसेच मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा दिवस आहे. आजच्या या शुभदिनी, आजच्या या सर्वसमावेशक दिनी, देशहिताच्या देशप्रेमी दिनाच्या दिवशी मी आपल्यासमोर विनंती करण्यासाठी आलो आहे की यामध्ये देश सर्वश्रेष्ठ भगवान आहे. देशप्रेमी हे त्याचे पाईक आहे. देशप्रेमी नागरिकांना ना धर्म ना जात मध्ये विभागलं गेलेलं नाही. त्यामुळे देशप्रेमी नागरिकांना आव्हान आहे, देशासाठी आपण एक विचाराने येणं आवश्यक आहे. देशासाठी एक विचाराने येणं म्हणजे काय? म्हणजे देश चालवणारी जी प्रक्रिया असते, देशाचं देशसेवक, देशभक्त जे देश चालवतात त्यांना आपण नियुक्त करायचा दिवस. त्याला म्हणतात मतदान. मतदान हे पुण्याचं काम आहे. मतदान हे दान आहे. मतदान हे योग्य व्यक्तीला गेलं पाहिजे. दान हे सत्पात्री असावं. त्यासाठी दान सत्पात्री केलं, नागरिक जागृत झाला. नागरिकाने आत्मपरीक्षण करून जर मतदान केलं, आत्मपरीक्षण, स्वतःला ओळखायचं परीक्षण, मंगल पांडेसारख्या महान विभूतीला परमेश्वर मानणं आवश्यक आहे. समाजसेवक ज्योतिबा फुलेंना मानणं आवश्यक आहे. अशा या महान विभूतीची आठवण करून दिली जात आहे. कशासाठी? तर आपणही त्यांच्या वंशज आहोत, त्यांचे पाईक आहोत आणि त्याच्या महापुरुषांच्या देशामध्ये त्यांच्या विचारधारेचं सरकार असणं गरजेचं आहे. मंगल पांडेच्या विचारधारेचं सरकार असणं गरजेचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने जनजागृती केलेली आहे. आता सैनिक समाज पार्टीचे जरी सुरुवात असली तरी पण ध्येय मात्र पायस आहे. पायस म्हणजे पुण्यवान आहे. आमची वाटचाल ही देशाला परमेश्वर मानणारी आहे. देशाचा तीर्थस्थळ मानणारी आहे. देश तीर्थस्थळ आहे. तुम्ही आहात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला देशसेवा करता येते. या विषयावर ही जी विचारधारा आहे ती या राजकारणातील दुष्ट प्रवृत्तींना बाहेर काढण्यासाठी आमचं आंदोलन आहे. बौद्धिक आंदोलन आहे. निवडणुका ही तर एक प्रक्रिया आहे, पण ती निवडणूक प्रक्रिया राबवताना प्रत्येक सज्जन नागरिकाने, प्रत्येक सजग नागरिकाने, सुशिक्षित नागरिकाने याचं पालन करणं गरजेचं आहे. याला एक दैवी शक्ती म्हणावं लागेल. कारण हा मतदान हा एकमेव अधिकार असा आहे की तो देशाचं भवितव्य बदलू शकतो. देशाचं नव्हे, समाजाचं भवितव्य बदलू शकतो. म्हणून सैनिक समाज पार्टीने हे जे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे, बौद्धिक आंदोलन प्रत्येकापर्यंत पोहोचवलं आहे आणि बौद्धिक आंदोलनानेच राजकारणातील घाण दूर होणार आहे. राजकारण स्वच्छ होणार आहे आणि देश विकासाच्या मार्गावर, विकासाच्या समृद्धी मार्गावर घोडदौड करणार आहे. तरच ही राजकारणातली घाण, पैशावाल्याची घाण, भ्रष्टाचारी प्रवृत्तीची घाण, वंशवादी प्रवृत्तीची ज्यांची घाण, गुंडगिरी प्रवृत्तीची ज्यांची घाण ही दूर करण्यासाठी सैनिक समाज पार्टीची तळमळ आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला मंगल पांडे यांचा नाव घेऊन सुरुवात केली आहे. त्यामुळे मंगल पांडे असो, महात्मा फुले असो किंवा कोणतेही महान ऐतिहासिक
व्यक्तींच्या विचारधारेवर ही सैनिक समाज पार्टी चालू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांचा मावळ्यांच्या वंशजाची सैनिक समाज पार्टी आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी प्रत्येक नागरिकांना सैनिक समाज पार्टी विचारधारेमध्ये येण्याचं महत्त्वपूर्ण आवाहन करत आहे. त्याला प्रतिसाद देत चालले आहेत. म्हणून तुमचे धन्यवाद. आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद. सज्जन नागरिकांचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.